देशातील तरुणांच्या बेरोजगारी, महागाई आणि व्यवस्थेविरोधातील नाराजीला आता एक वेगळं नाव मिळालं आहे। ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी अर्थात CJP। ही कोणती अधिकृत राजकीय पार्टी नसून सोशल मीडियावर सुरू झालेली एक व्यंग्यात्मक आणि डिजिटल चळवळ आहे। या चळवळीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत अभिजित दिपके। ते मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून परदेशातून शिक्षण घेतलेले बॉस्टन रिटर्न राजकीय रणनीतिकार आहेत। या पक्षाचा जन्म एका चर्चित वक्तव्यातून झाला। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुण व्यवस्थेवर झुरळांप्रमाणे हल्ला करतात असे विधान केले होते। या वक्तव्याचा निषेध आणि त्यावरील उपरोध म्हणून अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी ही डिजिटल चळवळ सुरू केली आहे। आज इंस्टाग्राम आणि एक्स म्हणजेच ट्विटरवर या पक्षाचे लाखो फॉलोअर्स आहेत। कोणतीही अधिकृत नोंदणी नसतानाही अवघ्या काही दिवसातच 2 कोटींहून अधिक तरुण या मोहिमेशी जोडले गेल्याचा दावा केला जातोय। या पक्षाचा अजेंडा देखील तितकाच वेगळा आणि चर्चेचा विषय ठरत आहे। बेरोजगारी पासून मुक्ती, व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात लढा आणि भेदभावाविरोधात आवाज उठवणे या मागण्यांमुळे ही चळवळ तरुणांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे। व्यंगातून सुरू झालेली कॉकरोच जनता पार्टी आता देशातील असंतुष्ट तरुणांचा डिजिटल आवाज बनताना दिसत आहे। अभिजित दिपके यांच्या या उपक्रमामुळे सोशल मीडियावर नव्या प्रकारची राजकीय चर्चा रंगली आहे। आता ही चळवळ फक्त इंटरनेट पुरती मर्यादित राहणार की भविष्यात मोठ्या सामाजिक बदल घडतील हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।